तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये हा राजेश किती फ्रॉड आणि नीच माणूस आहे हे अंजलीला कळालेलं आहे। आता अंजलीला हे सुद्धा कळालेलं आहे की तिची अशी अवस्था असताना सुद्धा राजेश रिया बरोबर मजा करण्यासाठी गोव्याला निघून गेला आहे। आता अंजलीला हे कुणाकडून आणि कसं कळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, अंजलीला गोळ्या व्यवस्थित मिळाल्या नसल्यामुळे या राकेशने तिची काळजी घेतल्या नसल्यामुळे तिची तब्येत खूपच बिघडलेली आहे। आता इकडे अंजलीची तब्येत खूपच बिघडलेली असते, ती राजेशला सतत फोन करत असते, पण हा राजेश या रिया बरोबर मजा मारत असतो, अंजलीचा फोन उचलतच नाही। आता अंजलीच्या खूपच पोटात दुखायला लागलेलं असतं कारण तिच्या गोळ्या चुकलेल्या असतात। आता ती तळमळतच बाहेर येऊन उभा राहिलेली असते, तेवढ्यातच वॉचमन काकांचं लक्ष अंजलीकडे जातं। आता अंजली अशी तळमळत आहे पाहून वॉचमन काका म्हणत असतात, अंजली ताई तुम्हाला काय होतंय, तुमचं दुखत आहे का? त्यावेळेला अंजली म्हणते, हो माझ्या पोटात खूपच दुखत आहे असं म्हणते आणि चक्कर येऊन पडते। आता इकडे वॉचमन हे पटकन अर्णवला फोन करतात। आता अर्णव खूपच घाबरतो आणि पटकन तिला सिटी हॉस्पिटलला घेऊन यायला वॉचमन काकांना सांगतो। आता सांगितल्याप्रमाणे वॉचमन पटकन अंजलीला सिटी हॉस्पिटलला घेऊन येतात। आता तिला ॲडमिट सुद्धा केलं जातं, तिच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि ती शुद्धीवर येते। आता इकडे अर्णव आणि ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असतात। आता डॉक्टर अर्णव आणि ईश्वरीला खूपच रागवतात की तुम्हाला गरोदर बायकांची कशी काळजी घ्यावी याची काही कल्पना नाही का? यांची तब्येत किती वीक झाली आहे, यांच्या अंगामध्ये रक्त नाहीये, यांची डिलिव्हरी कशी होणार बरं? आता अर्णव खूपच घाबरलेला असतो आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई आता तू माझ्याबरोबर घरी यायचं आहेस, तू अजिबात त्या चाळीत राहायला जायचं नाहीस। आता अंजली सरळ सरळ अर्णवला विरोध करत म्हणत असते, मी यांना विचारल्याशिवाय मी कुठे सुद्धा येणार नाही। आता हा राकेश अंजली अशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माहीत असून सुद्धा या रिया बरोबर गोव्याला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करतो। आता अंजलीची इकडे अशी अवस्था असते आणि हा राकेश तिचा जरा सुद्धा विचार करत नाही। आता अर्णवला मात्र या राजेशचं चांगलंच रूप माहीत असतं, पण अंजलीला मात्र कळत नाही। आता अंजली या राजेशला सतत फोन करत असते, सारखी फोन करत असते। राजेश या रिया बरोबर मजा मारण्यामध्येच व्यस्त असतो। आता अंजलीला हळूहळू राजेशचा खूपच राग यायला लागलेला असतो, काही केल्याने हा राजेश फोनच उचलत नसतो, म्हणून अंजली नाईलाजाने अर्णव बरोबर त्याच्याबरोबर घरी जाते। आता अंजली राजेश फोन उचलत नाही म्हटल्यानंतर अर्णव बरोबर घरी जाते। आता आजी, मामा, आकाश, वल्लरी मामी, ईश्वरी सगळेजणच खूपच अंजलीची काळजी घेत असतात, अंजलीला खाई प्यायला सुद्धा देतात। अंजली 2च दिवसात बरी होते, पण या राजेशचा काही पत्त्याच नसतो। अंजली सतत या राजेशला फोन करत असते, पण हा राजेश फोनच उचलत नसतो, म्हणून आता अंजलीला संशय येतो, नेमकं हे कुठे जातात बरं, मला न सांगताच जातात आणि नेहमीच झालं आहे यांचं, नेमकं यांचं काय चाललं आहे, कसलं काम करतात हे मला पाहिलंच पाहिजे। आता असा विचार करतच अंजली बाहेर जरा फेरफटका मारायला जाते, तेवढ्यातच तिला तो गुंड दिसतो। आता दादा दादा करतच अंजली त्या गुंडाकडे जाते आणि त्यावेळेला म्हणत असते, आमचे हे कुठे गेले आहेत तुम्हाला माहित आहे का हो, आणि ते 2 दिवस झालं घरीच आले नाहीत। त्यावेळेला तो गुंड आता अंजलीला सगळं काही खरं खरं सांगून टाकतो की ताई तुमची खूपच मोठी फसवणूक तो माणूस करत आहे आणि तो माणूस 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे, तो तुम्हाला फसवून रिया नावाच्या एका मुलगीबरोबर गोव्याला फिरायला गेला आहे आणि तो माणूस 1 नंबरचा नीच आणि फ्रॉड गुन्हेगार माणूस आहे। आता हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते। आता अंजलीला त्याच्यावर विश्वासच बसत नाही, ती म्हणत असते, तुम्ही काय माझी गंमत करत आहात का? हे बोलले होते मला की तुम्ही गंमत करता म्हणून। त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो, ताई तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू, पण त्या माणसापासून तुम्ही लांब राहा, तो माणूस खूपच फ्रॉड माणूस आहे। आता अंजली त्या माणसाकडे दुर्लक्ष करूनच घरी निघून येते। घरी आल्यानंतर मात्र त्या माणसाचं बोलणं तिच्या डोक्यामध्ये सतत येत असतं। आता अंजली पुन्हा राजेशला फोन लावत असते। आता काय होतं की राजेशचा फोन रियाच उचलते। आता रिया फोन उचलल्यानंतर अंजली म्हणते, कुठे आहेत बरं राजेश? त्यावेळेला आता अंजली म्हणते, का काय काम होतं, आम्ही तर गोव्यामध्ये आहोत। आता इकडे अंजलीची खात्रीच झालेली आहे की रिया बरोबर राजेश आहे आणि हे दोघे गोव्यामध्ये मजा मारत आहेत। आता मात्र अंजली खूपच खचून गेलेली असते आणि एकटीच रडत बसलेली असते। तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात आणि ताई तू का रडत आहेस असं अर्णव विचारतो। त्यावेळेला अंजली म्हणते, चिंटू मी तुझ्या बाबतीत खूपच चुकली आहे, तू मला जे सांगत होतास ते खरंच होतं
माझा नवरा खूपच खोटं बोलणारा आणि फसवणारा माणूस आहे. त्यावेळेला आता अंजली म्हणते, चिंटू आता इथून पुढे मी चाळीमध्ये कधीच जाणार नाही, मी इथेच राहणार आहे, कारण माझा नवरा रिया नावाच्या एका मुलगीबरोबर गोव्याला गेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला खूपच या राजेशचा राग आलेला असतो. आता अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात, ताई तुम्ही काळजी करू नका, त्या माणसाचं काय करायचं ते आम्ही पाहतो. तर प्रेक्षकांनो, हेच वळण मालिकेमध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि या राजेशचं खरं रूप ज्यावेळेला अंजली समोर येतं त्यावेळेला अंजली या राजेश बरोबर कशी वागणार आहे आणि अर्णवची माफी मागणार आहे तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आता तुही रे माझा मितवा मालिका पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. असेच रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.